लांबी आहे 7 मीटर, गुणिला रुंदी आहे 4 मीटर. हे झाले पूर्ण भागाचे क्षेत्रफळ. आता चौरसाचे क्षेत्रफळ काढायचा. चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजूचा वर्ग. चौरसाची बाजू 1 आहे, त्याचा वर्ग 1च होते आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 1. आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे बरोबर 1/2 गुणिला पाया गुणिला उंची बरोबर 1/2 गुणिला पाया म्हणजे 2 मीटर गुणिला उंची म्हणजे 4 मीटर बरोबर. आता काय होते 2 उरला 4. आता ह्या क्षेत्रफळामधून हे क्षेत्रफळ करायचे 4 आणि ह्याची चौरसाच्या क्षेत्रफळ आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळ यांची बेरीज करायची बरोबर. काय आता ह्या आयताच्या क्षेत्रफळामध्ये आपण क्षेत्रफळामधून हे चौरसाच्या आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज करायची म्हणजे 28 उणे 5 बरोबर 23. सोबतच्या आकृतीत छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती आला? 23.